नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण सर्वजण आता ज्ञानेश्वरीतल्या अध्याय 2 ह्याच्या सहवासात आहोत. अर्जुनाची अवस्था बघून स्वतः श्रीकृष्णही चकित झालेत. जणू काही त्यांचाही विश्वासच बसत नाही आहे की हा कुठला अर्जुन. या अर्जुनाची आणि माझी कधीच ओळख नाही, आणि हे अर्जुनाला काय झालं. जेव्हा अर्जुनाने त्याची भूमिका मांडायला सुरुवात केली त्यावेळी श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की स्वतःचा क्षात्रधर्म सोडून हा वेगळाच विचार करतोय, विपरीत विचार करतोय. त्याच्यामुळे त्याच्या नावलौकिकाला बाधा तर आहेच, परंतु अर्जुनाला जी भीती वाटतेय की ह्या अशा युद्धात सहभागी होण्यामुळे आपण श्रीकृष्णांपासून दूर जाऊ. एवढंच नाही तर पारलौकिक त्याचे दरवाजेही आपल्यासाठी बंद होतील, आणि श्रीकृष्णांना अर्जुनाची हीच भूमिका अत्यंत चुकीची आहे, क्षात्रधर्माला धरून नाही आहे, हे प्रत्यक्ष दिसत होतं. त्यांनी आता अर्जुनाला समजावण्याचा सूर पकडला आणि ते अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, अरे ह्या क्षणी ह्या प्रसंगी क्षात्र धर्माला जे उचित आहे ते जर का तू वागलास तर तुझं ह्या लोकामध्येच नाही तर परलोकात सुद्धा कल्याण होईल. स्वर्गाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडले जातील. तुला काळजी करायचं कारण नाही, आणि म्हणूनच तू आता शोक करू नकोस. मनातून निर्धार कर, धीर धर, ह्या शोकाला दूर लोट. श्रीकृष्ण म्हणतात, म्हणोनी शोकू न करी तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अवघेरी पंडू कुमरा. तुझं नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनही तरी हित विचारी पा. अरे अजून सुद्धा वेळ गेली नाहीये, आपल्या हिताचा विचार करून बघ. नाहीतर आजपर्यंत जी शौर्यगाथा तू लिहिलीस, तुझ्या नावाचा जो लौकिक आहे तो नासेल, त्याला काळीमा लागेल. तू क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेला आहेस, आणि युद्ध या काही गोष्टी तुला नवीन नाहीत. पण युद्धामध्ये मृदू अंतःकरण होणं, हृदयामध्ये दया उपजणं हे योग्य नसतं. येणे संग्रामाचे नि अवसरे, एथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोय रे जाहले तुझं. आणि ज्यांच्याविषयी तुला करुणा येते ते युद्धामध्ये तू त्यांना बघितल्यानंतर ते तुझे नातेवाईक आहेत असे तुला समजलं का. अरे हे तर कधीपासूनच तुमच्याशी युद्ध करण्यासाठी, तुमच्यावर शस्त्र उगारण्यासाठी नेहमीच तयार असतात. तुमच्यामध्ये नेहमीच युद्ध होत आलेली आहेत, युद्धाची निमित्त घडत आलेली आहेत. आणि मग आता तुझ्या या हृदयाला हे कुठलं ढिलेपण आलं. ह्या युद्धामुळे काळजीत पडावं असं काय झालं. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेणिजे परी कुडे केले अर्जुना तुवा. आत्ताच कसा काय तुला ह्या सर्वांविषयी प्रेमाचा उमाळ आला आहे हे समजत नाही. आणि श्रीकृष्ण म्हणतात, पण अर्जुना, हे जे काही तू मांडलंयस ना त्याचे मात्र मला फार वाईट वाटतंय. श्रीकृष्णांना सुद्धा वाईट वाटत होतं की अर्जुनाने ही कुठली भूमिका धारण केली. आणि पदोपदी ते त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्यातून माऊली आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते, श्रीकृष्णांचं
एकच ध्येय होतं, ते म्हणजे अर्जुनाने गांडीव धनुष्य उचलावं आणि युद्धाला प्रारंभ करावा, युद्धामध्ये सहभागी व्हावं. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे ते अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतायत, मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल. माऊली, अर्जुनाला ते घाबरवतायत की तू शत्रूवर अशा रीतीने आणि अशा प्रसंगात दया दाखवलीस तर तुझी असलेली प्रतिष्ठा नाहीशी होईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी, आणि इहलोक व परलोक हे दोन्ही अंतरतील. माऊली, आपल्या सर्व साधक मंडळींना जणू काही परमात्मा सांगतोय की आपल्याला स्वभावजात गुणप्रवृत्तीनुसार आपला जो धर्म आहे, अर्थात स्वधर्म आहे, त्याला धरून आलेल्या प्रसंगामध्ये जे वागणं योग्य असेल त्या पद्धतीनेच आपण वागलं पाहिजे. त्या क्षणी जर का आपल्या अंतःकरणाला मोह आणि ममतेने आलिंगन दिलं तर आपला स्वधर्म आपल्याला सोडून पळून जाईल आणि मग मात्र दोन्ही लोकात आपली नाचक्की होऊ शकते. ह्यासाठी त्या ठिकाणी विवेकाची अत्यंत आवश्यकता असते. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांचे. क्षत्रियाने युद्धाच्या वेळी शत्रूविषयी कोमल मन असून देणं उपयोगाचं नाही, उलट ते त्याचं पतन करणार आहे. शत्रूच्या समोर आपल्या हृदयाचं कोमलपण झालं, प्रगट झालं, तर शत्रू आपलाच घात करेल. आणि आपल्या त्या कोमलपणाला, उपकार करण्याच्या वृत्तीला कोणी विचारणार पण नाही. आणि हा संदेश किंवा हा नियम फक्त क्षत्रिय धर्मापुरता मर्यादित नाही. माऊली, असं वाटतं की हा नियम आपल्या प्रत्येकासाठी सांगितलेला आहे, की आपल्याकडून आपल्यासाठी जे काही ज्या प्रसंगामध्ये यथोचित आहे, योग्य आहे, त्याचीच बाजू घेऊन त्या प्रसंगाला आपण सामोरं जायला पाहिजे. पण हे मनोधैर्य, मनाचं, बुद्धीचं बळकटपण आपल्यामध्ये रुजण्यासाठी आपण मात्र घट्टपणे त्या श्रीकृष्ण परमात्म्याला धरून राहायला पाहिजे. माऊली म्हणतात, ऐसे नि तो कृपावंतू, नाना परी असे शिकवतू, हे ऐकोनी पंडू सुतू, काय बोले. माऊली, आपण ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायातल्या 21 ते 29 पाहिल्या. आणि हे श्रीकृष्ण भगवान अशा नाना प्रकारे अर्जुनाला उपदेश करतायत. नाना प्रकारे त्यांचा हेतू एकच आहे, अर्जुनाने युद्ध करायला उभं राहावं. अर्जुन बाकी सर्व घेत असलेली भूमिका किंवा घेत असणाऱ्या भूमिका ह्या मान्य नाही आहेत. आणि श्रीकृष्णांचा एकच उद्देश आहे, अर्जुनाने गांडीव धनुष्य उचलावं आणि युद्धामध्ये सहभागी व्हावं. पण अर्जुन अजून त्या मनस्थितीत नाही. आणि श्रीकृष्ण भगवानांचा वेगवेगळ्या प्रकारे उपदेश ऐकल्यानंतर सुद्धा अर्जुन श्रीकृष्णांना काय म्हणतो ते आपण ऐकूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.